आणि तिथं तुम्हाला सुद्धा जागा देऊ। परंतु हे कमर्शियल आरक्षण असताना सुद्धा महानगरपालिकेनं कोणालाही विश्वासात न घेता ती जागा पोलीस स्टेशनसाठी राखीव केली, जी पोलीस स्टेशनसाठी अतिशय असुरक्षित आहे, नागरिकांसाठी असुरक्षित आहे आणि सर्वात महत्त्वाचं बेकायदेशीर कारभार झालेला आहे। एक जागा रिकामी करताना एक आरक्षण सांगून जर दुसरं आरक्षण होत असेल, ते बेकायदेशीर काम महानगरपालिका कोणाच्या दबावाखाली करते आणि ही जागा ताब्यात घेताना महाराष्ट्र शासनाने तत्वदा मान्यता दिली असं सुद्धा सांगितलं चौकीच्या शिफ्टिंगचं। ते तत्वदा मान्यता देताना ती जागा वादातीत नाहीये हे बघण्याचं काम महाराष्ट्र सरकारचं होतं। आम्ही सरकारला साकडं घालत आहोत की आपण याचा पुनर्विचार करावा आणि व्यापाऱ्यांच्या वतीनं आम्ही आणि हिंदू महासभा म्हणून कोर्टामध्ये या जागेसाठी स्टे सुद्धा घेत आहोत। मंदिरांनी आता मागची जागा मागितलेली पोलीस स्टेशनची, ती जागा म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की मंदिराला आजही जागा भाविकांची सोय करण्यासाठी कमी पडतीये। आज आपण बघितले की 15 दिवस गणपतीचे जवळजवळ महिना, त्या बाकी दत्त जयंती वगैरे असेल किंवा लक्ष्मी रोड वगैरे असेल, तिथं रोजच्या 8 लाख गाड्या जात असताना ही ट्रॅफिक रोजची जाम असते। जर गणपती मंडळांना स्वतःहून प्रामाणिकपणे पुढे येऊन नदीपात्रातली जागा असेल, शनिवारवाडा आतला किंवा बाहेरचं प्रांगण असेल, परवानगी मिळू शकते, आम्हाला कल्पना आहे। किंवा जी महानगरपालिकेने डांबर कोठीची जागा सारसबागेची इथली कायमस्वरूपी दिलेली आहे, तिथं जर मंदिर झालं, पुढच्या 100 वर्षांचा विचार करून गणपती मंदिरांना आणि महानगरपालिकेने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे। नाहीतर दर 2, 4, 10 वर्षांनी जागा कमी पडत राहणार की मागची आणि नवीन बिल्डिंगा घेतल्या जातील, रिकामे केल्या जातील, त्यांना दुसरं काही दिलं जाणार नाही। गणपती भक्तांवर आणि हिंदूंवर हा अप्रत्यक्ष नाही प्रत्यक्ष अन्याय होत आहे, अशी हिंदू महासभेची भूमिका आहे। मी सूर्यवंशी 1112 मध्ये 1112-13 यामध्ये आमचे दुकानं, माझी खानावळ स्वतःची होती, पंत भोजनालय म्हणून। जवळपास 1964 पासून आमचे तिथं दुकान आहे आणि त्याचं आमच्याकडे लायसन्स पण आहे। आम्ही दर महिना न चुकता तिथे भाडे भरत होतो। कधी आम्ही भाडे म्हणजे दिलं नाही असं काहीच नाही, पण तरीही आम्हाला न सांगता म्हणण्यापेक्षा की आमची फसवणूक करून, थोडक्यात फसवणूक करून आम्हाला रस्त्यावर आणलं गेलं। यासाठी मनपाचे आम्ही अभिनंदन करतो की आमची एवढी कुटुंब उद्ध्वस्त केली त्यांनी। एक कुटुंबामध्ये नाही म्हटलं तरी 4-5 लोक आहेत, त्यामध्ये धरा तुम्ही 22 दुकानं धरा, त्यामध्ये कुटुंब किती होते, त्यांच्या मागे त्यांच्या कुटुंबामधली व्यक्ती किती होती, सगळे बेघर झाले। आणि आमची दुकानं पाडल्यामुळे आम्हाला खरं सांगे आमची मुलं हुशार असून सुद्धा आम्हाला त्यांना व्यवस्थित शिक्षण देता आलं नाही। आज आम्ही तिथंच व्यवसाय करत असो, आज आमची मुलं नक्कीच शिकून सवरून पुढे गेली असती, पण या लोकांनी आमची अक्षरशः फसवणूक म्हणजे आमच्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला, त्यानंतर त्यांचा इलाज करण्यासाठी आमच्याकडं पैसा नव्हता। शेवटी आम्हाला फक्त म्हणायचं की आम्हाला आमची दुकानं द्यावी, जेणेकरून आमचं कुटुंब व्यवस्थित शेवटपर्यंत, इवन आमच्या मुलांचं तिथं थोडक्यात म्हणायचं कल्याण होईल। कल्याण म्हणण्यापेक्षा आम्हाला आमचे गाळे द्या, दुकानं द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि बोला। मी निलेश मोहनलाल अग्रवाल। आमच्या वडिलांनी हे दुकान चालू केलं होतं 1968 मध्ये। आम्ही लहानाचे मोठे झालो, आम्ही भाऊ बहीण आहोत 5। आता तुम्ही विचार करा, एका दुकानावरती या भाऊ बहिणांनी त्यांचं अभ्यास पूर्ण केलं, अभ्यास पूर्ण केल्यावर माहीत पडलं की हे दुकान आता रोड कटिंगला जातं। आता आम्ही नोकरी करावी का आम्ही दुकानदारी करावी का कसं आमचं जीवन काढावं आम्हाला समजायला तयार नाही आहे। आणि या परिस्थितीमध्ये आता आम्हाला आणून उभं केलं की आम्ही आमच्या पुढच्या जनरेशनला आम्ही काय देणार, आमच्याकडे काहीच नाही आहे देण्यासाठी। जे काय आम्ही आता करतो आहे, आता कोणाकडे आम्ही रोजगारी करतो आहे, कष्ट घेतो आहे, त्याच्यात त्याला भरपूर मिळतं आहे, पण आम्ही तर आहोत ना, आमचा परिवार कुठं जाणार? आमचं फक्त एकावरतीच बोट आहे, तो आहे PMC, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशननी ह्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतले पाहिजे होते की ह्यांना BOT तत्वावर ॲटलिस्ट बांधून त्यांना त्यांच्या हिशोबाने बांधून द्यावे आणि त्याच्यात जे कॉर्पोरेशनला भाडं हवं आहे आम्ही सगळे देणार आहोत। तसं काही नाही आहे की आम्हाला कोणाचे भाडे थकवायचे की काय, आधीपासून आम्ही भाडेवर आहोत आणि आताही पुढं भाडं द्यायच्या तयारीवर आहोत। आमचं फक्त तुमच्याशी एक विनंती आहे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला की आम्हाला BOT तत्वावर आम्हाला दुकान बांधून देणे, आम्ही बांधून तुम्हाला व्यवस्थित करून देणे हे आमचं कर्तव्य राहणार। आणि आमच्याकडनं
कधीही PMCला त्रास होणार नाही, जे तुम्हाला आता एक्सपिरियन्स झालेला असेल. 16 वर्षामध्ये आम्ही PMCमध्ये एकदाही येऊन भांडण केले नाही, कुठलेही आरडाओरडा केला नाही. आता ही विनंती आहे, कृपया करून आमच्यावर लक्ष घालणे आणि आम्हाला आमची दुकानं आहे त्याच जागेवर आम्हाला बांधून देणे, और अदरवाईज BOTवर आम्हाला देणे, की आम्ही आमच्या तिकडं बांधून घ्यावे. मी देवेंद्र श्यामसुंदर शर्मा. आमच्या आजोबांचं तिथं मथुराबन नाही हे मिठाईचं दुकान होतं आणि व्यवस्थित सगळं चाललं होतं. तर 2010मध्ये यांनी सुपर मार्केटचं आरक्षण टाकून ते पाडलं आणि 15-16 वर्षात त्यांनी काही केलं नाही. मी दर महिन्याला RTIमध्ये जात होतो आणि मी भरपूर कागदं गोळा केली. प्रत्येक वेळेस मला आश्वासन मिळत होतं की आज करू, पुढच्या महिन्यात करू, पण त्यांनी काही केलं नाही. आणि शेवटी 2017मध्ये यांनी पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकलं आम्हाला न कळत आणि आता ते आम्हाला भोगावं लागतं. आमचं रोजगाराचं एकमेव साधन त्यांनी नष्ट केलं. आज आम्ही रस्त्यावर आहे. आम्हाला दुकानं मिळाली, निदान आमची मुलं तरी पुढं चालवतील. तर दुकान पाडीसपर्यंत लहानाचा मोठा झालो आहे, धंदा केला आहे वडिलांबरोबर. आणि ते धंदा म्हणजे एवढं सुखरूप करत होतो आम्ही की माझ्या त्याच्यावर आम्ही 5 भाऊ बहीण 2 खोल्यात राहून वडिलांनी त्या धंद्यावरनं आम्हाला जगवलं. त्यांनी भरपूर कष्ट केली तिथं आणि त्यांची कष्ट आम्ही बघितली आहेत आणि त्यांच्यावर आम्ही कष्ट केली आहे, कारण आमच्यावर परिवाराची जबाबदारी होती आणि ती परिवाराची जबाबदारी आम्ही निभवली. आणि ज्या वेळेला ह्या कॉर्पोरेशननी नोटीस न देता नोटीस देऊन आणि ह्या ज्या दुकानं पाडल्या सगळ्या, त्यानंतर ह्या लोकांनी एकदाही विचार केलं नाही की हे परिवार जेवढे तिकडं दुकानदार आहेत ह्यांचे परिवार जाणार कुठं. कारण कसं असतं, एज्युकेशन हे मस्ट आहे, मी मान्य करतो हे, पण एक सामान्य माणूस जो एक ह्या स्थितीमधून वर येण्याचा प्रयत्न करतो, ह्या लोकांना उलट ह्या लोकांनी कॉर्पोरेशननी म्हणावं, सरकारने म्हणावं, ह्या लोकांना पहिलं तिथं स्थायी करायला पाहिजे होतं. ह्या लोकांनी आत्ता एवढ्या 15 वर्षापासून खोट्या आश्वासने देऊन आमची फसवणूक करून जर तर वर आम्हाला ठेवून आज ह्यांनी तिकडं डिपार्टमेंटला जागा देण्याचं जे ठराव पास केला किंवा करणार असतील त्याला जबाबदार कोण? आम्ही जायचं कुठं? आज आमची पोरं बाळं आहेत, आज आमचीही लग्न झाली, आमची पोरं बाळांना आम्ही जागवायचं कसं? ते कोण करणार? आज आम्ही त्यांच्या भरोश्यावर जगत होतो, आता आम्ही कुठं जायचं? आजपर्यंत आम्ही त्यांच्या विरुद्ध ॲक्शन घेतले नाही. त्यांनी आम्हाला फक्त खोटं आश्वासन दिलेले आहेत आणि आम्हाला तिथं दुकानं त्यांनी बांधून द्यावीत एवढंच आमची त्यांना विनंती आहे. BOTवर द्या, नाहीतर त्यांना जमत नसेल तर आम्हाला आमचे जेवढे भाडेकरू आहेत आम्ही तिथं आम्हाला अधिकार द्या. आम्ही तिथं आमच्या स्वकष्टाच्या खर्चाने पैशाने आम्ही तिथं आमचे गाळे बांधून घेतो आणि आमचा धंदा करतो. तुम्हाला शेवटी टॅक्सशी मतलब आहे, बरोबर आहे की नाही? तर तुम्हाला टॅक्स आम्ही पहिलेही देत होतो, आत्ताही देऊ, बरोबर की नाही? आणि तुम्ही आम्हाला अंधारात ठेवताय कशाला, बरोबर आहे की नाही? पब्लिक कशासाठी आहे? पब्लिकने ज्या वेळेला सरकारला निवडून आणलेलं आहे, सरकार बनवली, कॉर्पोरेशन कोणासाठी आहे? पब्लिकसाठी आहे, पब्लिकच्या सुविधासाठी आहे. बरं त्यांना ती सुविधाच मिळणार नाही आहे तर मग कॉर्पोरेशनचा फायदा काय? आम्हाला त्यांची गरज आहे असं नाही म्हणत की आम्हाला गरज नाही आहे त्यांची, पण त्यांनी आमच्याबद्दलही विचार करायला पाहिजे. आता एवढी वर्ष झाली त्यांनी आमची दुकानं आम्हाला दिली नाही. आज तिथं का मेट्रोसाठी त्यांनी जागा बांधून टपऱ्या देऊन टाकल्या त्यांनी. बरं भाडेकरूंना ही गोष्ट माहीतच नाही, आतल्या त्यांनी ठराव पास करून दिला, टपऱ्या बांधून टाकल्या. त्यावेळेला ह्यांना या गोष्टी लक्षात आल्या नाही का की बाबा इथं भाडेकरू आहेत ऑलरेडी, याला ह्यांचं पोटापाणीचं काय? म्हणजे त्यांनी बाकीच्या लोकांचा विचार करून लगेच मेट्रोचं काम होण्याने म्हणून सरकारने त्यांना तिथं जागा देऊन टाकल्या. आमचं काय? आम्ही एवढे वर्ष, आता आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला तिथं दुकान बांधून द्याव्या, तिथं सुपर मार्केट बांधावं, आम्हाला गाळे द्यावे, आम्ही आमचं धंदा पाणी करूया. जर तुमच्याकडं जर कमतरता असेल, बरोबर आहे की नाही, तर आम्हाला परवानगी द्यावी, आम्ही आमचं बांधून घेतो. आज तुम्ही एवढे टॅक्स वसूल करताय का? तुमची तेवढी लायकी नाही का बांधकाम करून द्यायची? नाही आहे तर बोला, आम्ही बांधून करू. आमच्या दुकानं होता इकडे, ते तो गेली रोड वायडिंगमध्ये, हरकत नाही. त्यानंतर आम्ही मंडईमध्ये दुकान घेतलं, समजलं का? ते चाललं नाही चाललं दोन्ही गोष्ट आली. मी जगह घेतली बिबेवाडीमध्ये, बंगला बांधला तिथे. घरच्या माझ्या शेतीवाडी होती ते विकून इकडे बंगला बांधला. ते माझ्या 10 वर्षपूर्वी 5-6 वर्षपूर्वी मी विकून टाकला. ते 3 कोटीला, 3 कोटीचा सगळं यामध्ये गेला. आत्ता आमच्याकडे राहण्याची सोय नाही, भाडेवर राहतोय, समजलं का? तो ऐसा आहे, तुम्ही आम्हाला ते खाली करून द्या. माझ्या काय 10 माणसं इकडे तिकडे आणते,
इथे वार करणे और तो येईल त्याला मारणार. माझ्या म्हणजे दिमाग एवढा पेटला आहे आज माझ्याकडे काही नाही. आम्हाला भाड्याचे मकान मी देतो ते भी 4-6 महिने इकडे 6 महिने तिकडे. का भाडा नाही आहे केव्हाही तर ते राहतोय जात नाही. अब कैसे भी तरी पोट पाडतोय. आता फॅमिली जास्त मोठा नाही आहे. 2 मुले माझे 2 मुलांचे 1चे 3 पोरी आहे, 1ला 1 पोरगा आहे. त्याची बायको अभी कॅन्सर आला तर ते बायको घेतली. म्हणजे आता तो ते बी 2 ठिकाणी आहेत. समजलं का. तो कैसा दिवस काढते आम्हालाही माहिती आहे. और इथे आज नाही आलो मी. आमच्या पूर्वी आमचे वडील 1950मध्ये इकडे आलेले आला लक्षात. तिकडून इथे राहतोय. पण आज आमच्याकडे काय ना होता सगळं होता सगळं गेलं आमचा. आला लक्षात. तो मुळे असं वाटतं मला की 10-15 माणसं आणू तिथे कोण आले त्याचा डोका मी फोडू असं मला वाटतो. तुम्हाला वाटेल एक मूर्खसारखा काय बोलतो माणूस. समजलं का. हां नुकसान झालं म्हणजे आम्हाला 15 वर्ष झाले सगळे बसले त्याचं मी बसलो आहे. आज काही आहे का ते बांधून दिले तर कमसे कम पोट पाणीचं काहीतरी करता येईल. सगळा केलेला सगळा गेला पाणी. और भी ऐसा नाही आहे ते घर नाही गेलं माझे. और 6 एकर जमीन घेतली ते बी गेली. आला लक्षात. तो ते बी पाणीमध्ये गेली म्हणा. घाटा गेला म्हणा कसं बी म्हणा. पोरीने थोडा उलटा पलटा काम केला समजा. व्यापार करायला करतोय पण केव्हा काय लॉस होतो. और ते लॉस झाल्यामुळे आज हमें रस्तेवर आहेत. आज हमारे पास रहने को जगह नहीं है. भाड़े पर रह रहे हैं. पर ते धंदा करायची भी वेळ नाही आता. का करायचं कैसे है मंडईमध्ये जगह तो चल रहा है धक्का मार चला रही गाड़ी. समझे का. तो इसलिए मेरा तो ज़रा और भी फालतू बोल सकता हूँ मैं क्योंकि मैं पेटा हुआ हूँ. सही बताऊँ. हाँ रियली तो पूछ सकते. महेंद्र रामप्रसाद परदेशी. आम्ही तिथं 1965पासून हे दुकानदारी करतो आहे. जवळजवळ आमच्या 4 ते 5 पिढी झालेल्या आहेत. तर हे आमच्यावर जवळजवळ 5-6 कुटुंबाची जबाबदारी होती. आता हे रोड वायडिंग म्हणून आम्हाला जे हलवण्यात आलं सुपर मार्केट बिल्डिंग बांधून तिथे आम्ही तुम्हाला स्थायिक करू असं जे आम्हाला म्युनिसिपल कॉर्पोरेशनवाल्यांनी आम्हाला आश्वासन जे दिलेत त्या आश्वासनावर आम्ही चाललो. पण त्यांनी चक्क आमची फसवणूक केलेली आहे. त्यांनी आमचं एवढं नुकसान केल्यानंतर पण आम्ही कुठल्याही गोष्टीचा ॲक्सेप्ट घेतलेला नाही आहे. तर त्यांनी आमची एकच विनंती आहे की आमचे जे कुटुंब जे दादा विस्थापित झालेलं आहे ते त्यांनी आम्हाला परत तिथं स्थायिक करावं आणि आम्हाला तिथं जागा परत द्यावी. म्हणजे आमचा व्यवसाय तिथं परत चालू राहील. आता आमची आजची कंडिशन अशी आहे की आमचं दुकान गेल्यानंतर लोकांचा बघण्याचा नजरिया आमच्याकडे वेगळा झाला. त्यामुळे आम्ही काहीच कामाचं नाही राहिलो. अशा परिस्थितीने ते आम्हाला त्या नजरेने बघत राहिले आणि आमच्याकडे बघून हसून की काय तुम्ही केलं आत्तापर्यंत आणि काय झालं या अशा गोष्टी आम्हाला ऐकाव्या लागल्या. हे सगळं ऐकल्यानंतर पण काही लोकांनी ना या विचारांनी ना काही बरेच लोक कुटुंबातली लोक या धास्तीने गेलीत म्हणजे आज त्यांची आमची सगळ्यांची संसार जी आहे ती उद्ध्वस्त झाली. आणि जे काय आमच्या वडिलोपार्जित लोकांनी काय मिळवलं होतं तर ते असं आमच्याकडनं ते लुबडलं गेलं आणि ते आम्हाला काय आजपर्यंत मिळालं नाही. त्यामुळे आमचा संसार आमच्या मुलाबाळांचा भवितव्य काय आहे हे शासनाने विचारात घ्यावं आणि आम्हाला आमची पूर्ववत जागा जी आहे ती देऊन तिथं आमचा परत व्यवसाय चालू होईल आणि आमच्या जीवनाला कुठेतरी ती स्थगिती मिळेल.